आपण नाशिक या शहरामध्ये पोहोचलेलो आहोत आणि पांगरकर भाऊंच्या घरामधले हे दृश्य आहेत। मनोज जरांगे पाटील पांगरकर भाऊंच्या घरामध्ये येताच तिथे औक्षण करून मनोज जरांगे पाटलांना घरामध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं पांगरकर भाऊ हे मराठा समाजासाठी लढा देणारं व्यक्तिमत्व आहेत। मराठा समाजाच्या प्रत्येक घडामोडीमध्ये या आंदोलनामध्ये ते कायम सक्रिय असतात आणि ज्यावेळेस ॲक्सिडेंट घडून आणण्याचं काम गडावरती करण्यात आलं त्यावेळेस पांगरकर भाऊंनी सतर्क होऊन सगळ्यांना वाचवण्याचा सुद्धा प्रयत्न पांगरकर भाऊंनी केला आणि त्यावेळेस सुद्धा पांगरकर भाऊंच्या हातापायाला ज्या काही जखमा झाल्या होत्या, जे लागलं होतं, त्या सगळ्या जखमा असतील किंवा इतर पुन्हा आणखीन तब्येत खालावलेली पाहायला मिळते आणि आपण पाहतोय की त्यांच्या घरामध्ये आपण मनोज जरांगे पाटील या ठिकाणी जात आहे आणि जेव्हा पांगरकर भाऊंशी पुढील घडामोडीसुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहेत की पांगरकर भाऊंना ते भेटणार आहेत आणि पांगरकर भाऊंच्या तब्येतीची काळजी आदरणीय मनोज जरांगे पाटलांना वाटते आणि आपण पांगरकर भाऊ रूममध्ये आहेत। आपण पाहतोय की पांगरकर भाऊंसोबत मनोज जरांगे पाटील या ठिकाणी भेटीसाठी आलेले आणि भाऊ पाटलांना बघताच बेडवरून उठलेले आहेत आणि ही सर्व दृश्य आपण पाहतोय कारण आल्या भाऊंच्या रूममध्ये सुद्धा पाटलांचा सत्कार या ठिकाणी करण्यात आला। नाशिकमधून अनेक मराठा बांधव या ठिकाणी पाटील येणार आहेत म्हटल्यावरती पांगरकर भाऊंच्या घरामध्ये आलेली पाहायला मिळतात। ही सर्व दृश्य आहेत नाशिक या शहरातली, कुठे जखमा झाल्यात, काय झालं आहे, पायाची, हे सगळे पांगरकर भाऊंमध्ये आणि पाटलांमध्ये चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते कारण पांगरकर भाऊंनी जो काही घातपात मनोज जरांगे पाटलांचा होणार होता त्यामध्ये पांगरकर भाऊंनी सगळ्यांना सतर्क करण्यामागं पांगरकर भाऊंचा खूप मोठा हात आहे आणि आपण ही सर्व दृश्य पाहतोय आणि पुढील सर्व चर्चा जी आहे ती आपण ऐकूयात। तळपाय दुखत होते त्यासाठी दवाखान्यात गेले, ते म्हणे शुगर आहे तुम्हाला, मग त्या गोळ्या दिल्यानंतर हे परत वाढलं। ते पायच काढावं लागलं बरे म्हटलं ते आधी तुला कदाचित ते पायच काढावं लागलं काय लागलं ते दरवाज्यात दादा चिरंजीव त्याच्यामुळे कोणी कोणाला बोलू नका, सांगू नका। कालपासून सांगितलंच नाही, 5-6 दिवस वेळ नव्हता, आजची रात्र वेळ मला आपण रात्र सुद्धा इकडेच घालायची पण नाही आता झालंय बरं म्हणजे आज त्यांनी शेवट गेलो होतो आम्ही त्यांच्याकडे, ते म्हणे ठीक आहे व्यवस्थित समाजाच्या पूर्ण हे होते 3 दिवसापूर्वी आलेच तुम्ही ओळखलंच नसेल मला काम कळालं, मला माहित नाही सोडलं ना सकाळी येताना ते लागलं, ते तिकडच्या पायाचं लागलं, ते गेले भलत्यासाठी, ते पाय दुखत होते तळपाय, ते उद्या परवा पण मी येऊ शकत नाही ते गाड्यावर त्या याच्यावर येताना पण ते झालं, ती गाडी आली ना तेव्हा ते पळाले सगळ्यांना आवाज देते त्यावेळेस लागलं बरं होत आलो तेव्हा
त्या गोळ्या औषधांमुळेच साईड इफेक्ट जास्त झाला. जास्त पवायच्या गोळ्या असतील त्या. लांबून एवढे लांबून आले त्यांच्या बरोबर भेटायला आलेले माणसं आपल्या बरोबर त्यांना बोलव पहिले. बाकी सगळेच मामा आले का? कोणत्याच काही ओळखू येत नव्हतं, आम्हीच ओळखू येत नव्हतं आम्हाला. डॉक्टर नाही ना, डॉक्टर म्हणायचं शुगर मेंटेन ठेवायला ते क्लिअर होऊन जाईल. ते पहिल्यांदा जे जास्त झालं होतं ना, ते एक डॉक्टर म्हणे काढावंच लागेल, तुम्ही त्याला काही सांगा. त्यांच्याकडे 2 वेळा दाखवलं, ते काहीच नाही काढावंच लागेल. परत दुसऱ्या डॉक्टरकडे दाखवलं, मग ते म्हणे ते फॅमिली डॉक्टर दाखवलं, ते म्हणे टेन्शन आपण वगैरे सगळ्या नंबर पाहिल्या घेऊन हळूहळू करून आपल्या नाशिकच्या माणसं थोड्या वेळ नाशिकच्या बाहेर थांबा. जे नाशिकच्या बाहेर मी त्या दिवशी म्हणले आम्हाला फोनवर तर कळत नाही सांगावं लागलं. आम्हाला एक चेहरा पाहिला आम्हाला बघत नव्हतं, म्हटलं काय करायचं काय नाही. ते ॲडमिट व्हायला ते नाही बोललो तर काय नाही, नॉर्मल पायाला लागलं म्हणे. ते दरवेळेस असंच सांगितलं, त्यांना चालताच येत नव्हतं किती दिवस. खास करून आम्हाला नाही काढलं हे जास्त अंगावर काढायचं, ते अंगावर काढून शकले नाही पहिला अर्थ जीवा जीव आहे तोपर्यंत तर असे माणूस बोलायचं सुद्धा विसरत आहे. असे स्थळ कधी सोडायचे असतात तयारी चालून मी आपण मनात घेऊन असतो काही कोणी विचारणार आहे दादा येणार मग. देवाने तसं तयारच केलं काल दुपारपासून. आज प्रॅक्टिस झाली, परवापर्यंत सुचलेलंच होतं. आज प्रॅक्टिस झाली, कपडे घालायची प्रॅक्टिस वाढलं पण ते त्याच्यामुळे थोडी शुगर वाढेल. अजून थोडे दिवस 15 दिवस शुगर वाढेल. शुगर पूर्ण कंट्रोल ठेवा. मग दादाने बी उपोषण करायचं स्टॅमिना वाढवत. पहिले जीव महत्वाचा आहे, बाकी सगळ्यांचा जीव राहिला तर राहणार नाही. काय सगळ्यांना जेवायला यांना जेवायला दिवशी जेवण बाकी तयार केलं. त्यांच्या बरोबर आले, बाकीचे सगळे आपल्या बरोबर आणि जेवढी फोटो काढायला बाकीची गर्दी आता कमी करा. खाली सगळ्यांचे फोटो चला या एवढ्याला मध्ये बोला
चला बाहेर चला 2 मिनिटं. हा, ये, ये. त्यांचा फोटो. खाली येते सर, खाली. आम्ही आहे ना. एक फोटो काढला भाऊ बरोबर काय